महागणाधिपतये नमः। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रति वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदाः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला। जयांच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती। राम कृष्ण हरे हरे जय जय। राम कृष्ण हरे हरे जय जय। राम कृष्ण हरे हरे जय जय। राम कृष्ण जोक्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रन्थैः यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविदं। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरः सदा विजयते। श्रीरामदासो गुरुः समर्थ। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुर मा परमा मदने सने दप हरे जय जय। राम कृष्ण हरे हरे जय जय। राम 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 हरे जय जय राम जय जय राम।
कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकट हरे 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 जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम शरणागत शरणा हरे जय राम हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम राम कृष्ण हरे हरे जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे बाळकृष्ण चरणी लक्ष लागो बाळकृष्ण चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी लक्ष लागो रे कीर्तन संगे हो राजा राम चरणी लक्ष लागो रे राजा राम चरणी सद्रूपचिन्मय 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 नारायण रूप ध्यावो सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्यावो सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्यावो सद्रूपचिन्मय नारायण रूप सद्रूपचिन्मय नारायण रूप ध्यावो तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गावो तन्मय होवो नि बलवंत प्रेमे गावो राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम
सारा सार बदविता सद्गुरुराया हो सारा सार बदविता सद्गुरुराया हो सारा सार बदविता सद्गुरुराया हो सारा सार बदविता सद्गुरुराया 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 हो सारा सार बदविता सद्गुरुराया हो सारा सार बदविता सद्गुरुराया हो सारा सार बदविता सद्गुरुराया तन्मय होवोनी बलवंत प्रेमे नाचू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे नाचू राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम राजा राम चरणी सीताराम चरणी राजा राम राम चरणी सीताराम राम चरणी राजा राम चरणी सीताराम राम चरणी राजा राम चरणी राजा राम चरणी लक्ष लागो रे सीताराम चरणी राजा राम चरणी लक्ष लागो हाताने टाळी मुखाने नाम रघुपती राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 सीताकांत स्मरण जय जय राम कुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की सद्गुरु प्रह्लाद महाराज की देवर्षि नारद स्वामी महाराज की भारत माता की जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया मंगलमूर्ति मोरया मंगलमूर्ति मोरया प प म म रे म ग रे प रे ग रे नि ग नि ग सा नि रे म ग नि प ग म द नि सा नि म रे ग ध प म रे म ग प रे आपुलिया हिता आपुलिया हिता असे झो जागता आपुलिया हिता असे झो जागता आपुलिया हिता असे झो जागता आपुलिया हिता हिता असे झो जागता धन्य माता पिता तयाची या आपुलिया हिता असे जो जागता आपुलिया हिता
असे जो जागता कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयांचा हरीत वाटे देवा आपुले अहिता असे जो जागता आपुले अहिता गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण आणिक चिंतन विठोबाचे आपुले अहिता असे जो जागता आपुले अहिता निर्गर गम गम प गम द मद नि द प मद नि सा नि ध म रे ग प रे सा आपुले आपुले तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा पार नाही आपुले अहिता असे जो जागता आपुले अहिता असे जो जागता धन्य माता पिता तयाची या आपुले अहिता आपुले अहिता आपुले अहिता आपदाम अपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन प्रियन्तां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करी तो श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव अजून मोठ्याने आवाज पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की विश्वाना मांगल्यतेचं वरदान प्रदान करणारे मंगलमूर्ती श्री गणराय जिच्या कृपेने रसवती अवस्था प्राप्त होते ती मा सरस्वती कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सम्राट माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकोबाराय सद्गुरु ब्रह्म चैतन्य महाराज
सर्वप्रथम या सोसायटीतील आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिवादन करतो आणि मनपूर्वक अभिनंदन करतो की तुम्ही कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. एकदा स्वतःसाठी टाळ्या वाजवा, कारण ही भाग्याची गोष्ट. तुकाराम महाराजांचं प्रमाण देतो, देव घ्या कोणी देव घ्या, आईता आला घर पुसून. कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या, कोणी घ्यायला तयार नसतं. तुम्ही घेतलंय. जिथे 2 पावलं लोक मागे जातात तिथे तुम्ही अग्रेसर आहात. त्यामुळे पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. समर्थांची ओवी आहे, आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजनरत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनीय लुटी, आनंदाची करावी. ती करण्यासाठी आपण कीर्तन श्रवणाला जायचंय. ती करण्यासाठी अध्यात्म श्रवणाचा अभ्यास करायचा आहे. असो, प्रस्तुत अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. एकदा अभंगाचा पुनरुच्चारण. आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयांचा हरिख वाटे देवा, गीता भागवत करीते श्रवण, आणि चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, आणि माझ्या दैवा पार नाही. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की. ज्यांचा देहू मध्ये जन्माला आला, ज्यांचा देहू हा देहू मध्ये जन्माला आला आणि ज्यांनी सकल देहूत असणाऱ्यांचं इहपर कल्याण केलं, असे तुकोबाराय. परवा सहज माझा मोबाईल पाण्यामध्ये बुडला, चुकून बुडला. दुकानामध्ये गेलो, म्हणला हा ओपनच होत नाहीये. म्हणाले बुवा डिस्प्ले गेलाय. लागले 2000. लक्षात घ्या, इतके वर्ष झाली तरी डिस्प्ले जात नाही, त्याला तुकाराम गाथा म्हणतात. कारण त्या डिस्प्लेमध्ये खऱ्या अस्तित्वाचा शोध आहे. माझ्या जीवनाची खरी तृप्ती मला मिळालेली आहे का? समजा जेवण झाल्यानंतर विचारलं फळ कापू का, उत्तर हो असेल तर तृप्ती झालेली नाहीये. पण जर नाही असेल तर तृप्ती झाली आहे. त्या तृप्तीचा शोध तुकाराम गाथेमध्ये असं आहे. शांताबाई 2 दिवसात दमते. प्रत्येकाची शारीरिक क्वालिटी, कितीही नाचली तरी 2 दिवसात दमते. पण 900 वर्ष जे दमत नाही त्याला पसायदान म्हणतात. 900 वर्ष सुद्धा दमलेलं नाहीये. 900 वर्षात पसायदानाने कोणाचाही घसा बिघडलाय असं ऐकिवात नाही. उलट कमरेची दुखणी बरं करण्यासाठी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत. एक जण तुकाराम महाराजांकडे आला. तुकोबा थांबा. काय? माझं तुमच्याकडे काम आहे. तुकाराम महाराज हसायला लागले. सगळं देहू म्हणतं मी काही कामाचा नाही आहे, तू काय काम घेऊन आलायस? म्हणलं नाही, तुमच्याकडे काम आहे, उद्या शेतावर या आणि गोविंदाचं भजन करा. ते परत हसायला लागले. अरे दिनर्जनी आम्हा हातची धंदा, आम्हाला दुसरं जमतं काय? असं लोकांचा असा गैरसमजच असतो की ज्यांना काही जमत नाही ते बुवा होतात. असं नाही आहे. त्यामुळे लोक नावं ठेवायला लागले, अरे तू अक्कल शून्य आहे, तू बेअक्कल आहे, तू तुकोबाच्या नादाला लागलाय. त्याला काय कळतं? त्याला एवढंच सुद्धा कळत नाही. तू त्याच्या नादाला, बरं ते जाऊ दे, तू त्याचं भजन ठेवलंयस. अरे 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 आमच्याशी मैत्री तोडून टाक, आमचा तुझा संबंध नाही, कारण तू तुकाराम महाराजांच्या नादाला लागलाय, त्या गोसावड्याच्या नादाला लागलाय तू. अरे काय हे, अक्कल आहे का तुला? म्हणलं थांबा, मला बोलू दे. आमच्या शेतावर पाखरं खूप येतात आणि तुकोबांनी एकदा भजन चालू केलं. तुकाराम महाराज भजनाला आले. भजनाला आले तर आले, शेजारच्या शेतातनं पाखरं याच्या शेतावर.
का? पावला पावली तुझेची आम्हा सर्व, त्या तुला पकडलेलं आहे घट्ट, आणि तू शिवाय कोणाला पकडलेलं नाहीये. मेरा तो एक गिरिधर गोपाल और दुसरा ना कोई. आपले 1760 असतात. त्यामुळे अनन्यता जमत नाही. हे तुकोबार आहे आपल्याला प्रस्तुत अभंगातून आपल्या आत्मोन्नतीबद्दल आपल्याला जाग करतात. असं स्वप्नात साप चावला तर सर्पमित्राला बोलवणं हा उपाय नाहीये, जाग होणं हा उपाय आहे. डोळे उघडणं हा उपाय आहे. डोळे लक्षात घ्या, आय ओपनर एवढीच व्याख्या संतांची करता येईल. आय ओपनर. माऊलींचं प्रमाण आहे, जैसे डोळ्या अंजन भेटे तेवेळी दृष्टीसी फांटा फुटे, मग वास पाहिजे तेथे प्रकटे महानिधी. ते आपल्या कल्याणाचा उपदेश करतात. काय सांगतात? आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया. असं शुद्ध बीजा पोटी म्हणून फळे रसाळ गोमटी. मी एका मुलाला विचारलं की काय रे, गणपती अथर्व शीर्ष येतं का तुला? अजिबात नाही. का रे असं का म्हणतो? का म्हणतो असं? गणपती अथर्व शीर्ष नाही हो, नाही येत. त्याला कारण विचारलं. म्हणलं का नाही? बाबा कुठे म्हणतात? मुलाला विचारलं संध्या येते का? नाही. का रे? नाही बरं, बाबा क्रिकेटच बघत बसतात. त्यामुळे धन्य माता पिता तयाची या अंडरलाईन. जो आपल्या स्वतःच्या कल्याणाच्या बाबतीमध्ये, स्वतःच्या आत्महिताच्या बाबतीमध्ये, आत्मोन्नतीच्या बाबतीमध्ये, असं एक कीर्तनात लोक ह्याला त्याला, हे ना माझ्या दीरासाठी लागू आहे, हे ना माझ्या हिच्यासाठी लागू आहे, माझ्यासाठी काय लागू आहे? ते टर्म्स अँड कंडिशन्स शुद्ध मराठीमध्ये तुकोबा इथे देत आहेत की आपुलिया हिता असे जो जागता, धन्य माता पिता तयाचिया. स्वामी विवेकानंद लहान होते, वाढदिवस होता. आता वाढदिवसाला सगळ्यांना बोलवायचं, सगळे मित्र जमले. सगळ्यांनी विचारलं, नुरेन नुरे तू मोठेपणी होऊन काय होणार? असं याचा विचार कौमारात प्राज्ञ हा आचार्य तरुण वयातच झाला पाहिजे. बरं, तू मोठेपणी काय होणार? लोकांची उत्तर भारी असतात. मी ना बाबा तुमच्यासारखं रिटायर्ड होणार, पेन्शनर होणार, म्हणजे दिवसभर. तू मोठेपणी काय होणार? नुरेन म्हणाला, मी ना माझ्या बाबांसारखं कोचमन होणार. आई वडिलांना जरा दुःख झालं की कोचमन म्हणजे टांगेवाला आहे ना, माझा मुलगा हा होणार. नंतर सगळे मित्र गेले. वडिलांनी विचारलं, अरे तू मगाशी काय म्हणालास? हो बाबा, मला तुमच्यासारखंच कोचमन व्हायचंय. बाबा म्हणाले, जरूर हो, पण हा भगवद्गीतेचा फोटो पाहिलास का? कोचमन व्हायचंच असेल तर भगवान गोपाल कृष्णांसारखा हो. धन्य माता पिता. का नाही जगाचं सारथ्य करणार? असं आहे, परदेशात जरूर जावं, पण विवेकानंद होऊन जावं, असं मी नेहमी सांगत असतो. आपला धर्म तिथे पोहोचवा. का नाही? जेव्हा छत्रपती महाराज पुण्यामध्ये आले, दादोजींनी विचारलं की महाराज यमन आपल्या पिताश्रींना सोडून आपण आलात? आपले पिताश्री तर तिथे आहेत ना, आणि आपण इथे? छत्रपतींनी दिलेलं उत्तर आहे, मला राजा व्हायचंय. आयुष्याला ध्येय आहे. आपल्या खऱ्या हिताला जागलेले आहेत. आपलं खरं हित काय आहे हे ओळखलेलं आहे.
भागवतामध्ये कथा येते, यमनची आलापी करतो, यमनची आलापी साईड बाय साईड चालू राहू. नृसिंहाने भगवान हिरण्यकश्यपूला फाडले, पूर्ण रक्तस्राव झालाय, असे हुत्कार फुटतोय सिंह. पण शेवटी लक्ष्मी देवींनी राग शांत केला. असं राग शांत करायला बायकोच लागते, शेजारच्याची नाही, आपली. प्रल्हादाला मांडीवर बसवले, आपल्या रसनेने प्रल्हादाला चाटतायत नृसिंह. काय भक्तीची अनन्यता असेल. नृसिंह म्हणाला, तुझ्या इतकी भक्ती आजवर मी पण नाही पाहिली. बोल, काय पाहिजे बोल. नाही भगवंता, ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा एवढंच पाहिजे. तुझ्या चरणांची अनन्यता पाहिजे, तुझ्या चरणी मला ठाव पाहिजे, बाकी काही नको. अरे ते झाले रे, पण बाकी काय पाहिजे. नाही भगवंता, काहीच नाही. भगवंत आल्यानंतर त्याच्याकडनं काही मागतो, याला भक्त म्हणत नाही. तो भगवंत समोर आल्यानंतर भगवंतच मागतो, त्याला भक्त म्हणतात. मला रामाकडनं काही नकोय, मला रामच पाहिजे. नाही तरीही सांग रे प्रल्हादा, तुला काय पाहिजे रे माझ्याकडनं. प्रल्हादाने काय मागावा, देवा द्याल तर एक द्याल, माझ्या बाबांना जिवंत करा. ज्यांनी त्रास दिला, ज्यांनी उकळत्या तेलामध्ये टाकलं, त्यांची अपकीर्ती होऊ देऊ नका. धन्य माता पिता तयाची, आपुलिया हिताला जागलाय तो. लोक जागेपणी जागे नसता, तो जागेपणी जागा होता. तो जागेपणी जागा होता. म्हणून धन्य माता पिता तयाची, धन्य त्याचे कुळ, धन्य त्याचे वंश, ज्या कोणी हरिदास अवतरला. धन्य ते जननी, धन्य तिची कुसी, जी हरिप्रियासी प्रसवली. समर्थ सांगतात, काय शब्द ठेवलाय, जे हरिप्रियासी प्रसवली. आपुलिया हिता असे जो जागता. असं आहे, परमार्थ करणं म्हणजे फक्त पोथ्या वाचणं नाहीये, फक्त पुराण वाचणं नाहीये, फक्त कीर्तन प्रवचन करणं नाहीये. समर्थांची एक ओवी देतो मी आपल्याला. आपणासी चिमोटा घेतला म्हणजे चिमटा घेतला, तेने जीव कासावीस झाला, आपणावरून दुसऱ्याला राखीत जावे. एवढं जरी केलं ना तरी परमार्थ झाला. माझ्या गादीवर कोणी थुंकलं तर चालेल का, मग त्याच्यामध्ये पांडुरंग नाहीये का. कोणी मला बोल लावले तर मला सहन होईल का, मग मी त्याला का बोल लावायचे. हे एवढं जरी जमलं, आपुलिया हिता. असं आहे, माझा जन्म फक्त लौकिकासाठी नाही. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे, स्वप्नीचा आभासे भद्र जाती. या विषय वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही. कॅफे दुर्गा, क्रिकेट, हेन तेन, याच्याशिवाय काहीच रम्य नाहीये, असंच त्यांची स्थिती असते. या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावाची पाही विषयांचा. देखे अनित्य तिया परी, म्हणून तो अव्हेरी. असं हे सगळं असावं. असं आहे, घरामध्ये एसी असावा, घरामध्ये फर्निचर असावं, घरामध्ये टीव्ही असावा, घरामध्ये छान कुशन असावेत, घरामध्ये पलंग असावा, पण सगळ्यात महत्वाचं झोप असावी ना. नाहीतर करवटे बदलते रे सारे रात हम. ही स्थिती नसली पाहिजे. खेळा ऐसा प्रपंच मानावा, संत सांगतात. सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांचं वाक्य आहे की तुम्ही हाताला तेल लावून फणस सोला म्हणजे गर तुमच्या हाताला लागणार नाही. तसं असं मी प्रपंच करावाच, प्रपंचात उत्तम यश मिळवावंच. जेही उदंड कष्ट केले तेची भाग्य भोगून ठेले. या वेगळे जे उरले ते करंटे पुरुष. उत्तम प्रपंच सुद्धा जमला पाहिजे, पण उत्तम प्रपंच करताना
मला प्रपंचाचा फणस परमार्थाचं तेल लावून सोलायचं आहे. पाण्यावर जहाज पाहिजे, जहाजात पाणी नाही. प्रपंच कोणीही सोडा असं सांगितलेलंच नाहीये. प्रपंच उत्तम करायला पाहिजे. आपल्या मुलाबाळांची काळजी, आपल्या पतीची काळजी उत्तम घेतली पाहिजे, पण हे करताना त्यात रमू नये असं संत सांगतात. त्याला खेळायचा मानावा, जेवणामध्ये मीठ असतं ना तसा मानावा. आपुलिया हिता असे जो जागत आहे. असं आहे, माझा जन्म फक्त आहार निद्रा भयमैथून यासाठी नाही. आणि तेच जर मी करत असेन, खाना पिना सोना, कबीरांचा दोहा आहे, सुखी सब जग है खावे और सोवे, दुखिया दास कबीर है जागे और रोवे. कारण त्यांना हे कळतं की रूह और जिस्म का क्या है रिश्ता, जन्म भर साथ रहे लेकिन परिचय न हुआ. तेच झालेलं आहे. हा देहच अयोध्या आहे, हा देहच पंढरपूर आहे. आतल्या पांडुरंगाचा परिचय नाही झालेला, तो मला कीर्तनाच्या द्वारे करून घ्यायचा आहे. हे माझं हित आहे. सावध झालो, सावध झालो, एफडीच्या आलो भराऱ्या असं नाही म्हणले तुकाराम महाराज. सावध झालो, सावध झालो, बँकेमध्ये एटीएमचे पैसे काढून आणतो असं नाही म्हणाले तुकाराम महाराज. सावध झालो, सावध झालो, जीपेला किती बॅलन्स आहे ते बघतो असं नाही म्हणाले तुकाराम महाराज. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. याला खरं सावध होणं म्हणतात, याला खरं जाग होणं म्हणतात. असं आहे, प्राण्याचं पोट, एखाद्या पशुचं पोट आणि जमीन एकाच रेषेत आहे, त्यामुळे तो फक्त पोटापुरता विचार करतो. पण गंमत पाहिली का, माझं सगळ्यात खाली पोट आहे, माझं सगळ्यात खाली पोट आहे आणि सगळ्यात वरती बुद्धी आहे, मध्ये मन आहे. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. आणि बुद्धी जी बुद्धिपतीची आहे ती तिच्याकडेच गेली पाहिजे. वासरू कितीही हिंडलं तरी गायीकडेच जातात, अशी म्हणजे बुद्धी कितीही विषय वासनांमध्ये गुंतली, कितीही प्रपंचाचा जरी विचार केला जरूर करावा, पण परत पांडुरंगाकडे जावी, परत गणपतीकडे जावे. आणि असा जो आपल्या हे लक्षात घ्या, लोक हिताच्या बाबतीमध्ये फार कमी जागरूक असतात. समर्थ सांगतात, गतानुगतिको लोकः न लोक पारमार्थिकः वालुका लिंग मात्रेण गतम मे ताम्र भजन. की लोक गतानुगतिक असतात. तो करतोय ना अभ्यास ज्ञानेश्वरीचा, मग मी पण करतो. गतानुगतिक, तुला ज्ञानेश्वरी किती समजली आहे ते बघ ना. गतानुगतिक. एक माणूस वाळवंटामध्ये निघाला होता, त्याच्याजवळ एक भांड होतं, भांड, आणि ते त्यांनी वाळवंटामध्ये लपवलं. वाळवंटामध्ये लपवलं आणि कोणाला सापडू नये म्हणून वर शिवपिंडी बांधली. लोक हजारो भाविक तिथनं जात आहेत. लोकांना म्हटलं इथे काहीतरी आहे बरं का. लोकांनी हजारो शिवपिंड्या तयार केल्या. आता गंमत अशी झाली, ज्या शिवपिंडी खाली ह्याचं भांड होतं, सगळ्या शिवपिंड्या लाईनीने लोकांनी बांधल्या. माझी कोणती हे त्याला कळेना. तशी आपली अवस्था होते. नक्की माझ्या हिताचं काय आहे? वालुका लिंग मात्रेण गतम मे ताम्र भाजनम, तांब्याचं भांड. लोक प्रपंचाच्या बाबतीत फार सावध असतात. असं समर्थांची एक ओवी देतो, कोणी एके ग्रामी अथवा देसी राहणे आहे आपण असी, तेणे न भेटता तेथील प्रभूसी सौख्य कैसे. समजा मी नवीन सोसायटीमध्ये राहायला आलेलो आहे, तिथले चेअरमन सेक्रेटरीची भेटच नाही घेतली, काय होईल? त्यांचं काही जाणार नाही, जाणार माझंच आहे. न भेटत्या तेथील प्रभूची सौख्य कैसे, म्हणून ज्यास जेथे राहणे तेणे त्या प्रभूची भेटी घेणे. राहताय ना या सोसायटीत, सेक्रेटरीला भेटा. न भेटत्या तेथील प्रभूची सौख्य कैसे, म्हणून ज्यास जेथे राहणे तेणे त्या प्रभूची भेटी घेणे, म्हणजे होय श्लाघ्यमाने सर्व काही. प्रभूची भेटी न घेता तेथे कैसी मान्यता, आपुले महत्व जाता वेळ नाही. सरळ. त्यामुळे हे दिलेलं आहे, हृदय बंदीखाना केलेला आहे, त्याच्यामध्ये विठ्ठल आहे, तो शोधायला पाहिजे. मला ते शोधण्यासाठी मला काही कष्ट घेतले पाहिजेत.
त्या शोधण्यासाठी मी 4 पावलं पुढे आलो पाहिजे. प्रपंचामधनं कधीतरी असा मेसेज येऊ दे की तुम्ही ज्याला कॉल करत आहात तो स्विच ऑफ आहे, आणि परमार्थाचा व्हॉट्सअप कॉल, टेलिग्राम कॉल, स्काईप कॉल लागलाच पाहिजे. हे खरे हिताला आहे, हे खरे हिताला जागणं आहे. असं नरदेहाचे उचित काही करावे आत्महित, यथानुशक्य चित्त आणि वित्त सर्वोत्तमी लावावे असं समर्थ सांगतात. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतर हे वाया गेले नाना आघाते मृत्यूपंथे. आघात कमी आहेत का? एक कण सुद्धा शेवटी जात नाही सांगतो, एक कण सुद्धा शेवटी जात नाही. जे जे आपले 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 म्हणतो. गजेंद्राचे वाढदिवस साजरे करायला भरपूर हत्ती आले होते. अरे वा वा, हॅपी बर्थडे टू यू, सगळं झालं. पण जेव्हा मगरीने धरला तेव्हा सगळे मित्र पळून जातात. हे शेवटच्या श्वासापेक्षा मला पहिल्या श्वासात कळलं पाहिजे की मीच गजेंद्र आहे आणि माझा पाय प्रपंच नावाच्या नकराने धरलेला आहे. भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थकी करावे, पूर्वजास उद्धरावे हरिभक्ती करून आपुलिया हिता. असे जो जागता, आणि असा जो जागा असतो तो फक्त धन्य नाही, तर तो ज्याच्या संगतीत जातो त्यालाही तो धन्य करतो. धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयांचा हरिख वाटे देवा. 3 प्रकारची हित आहेत. एक तर माझा मी प्रपंच उत्तम केला पाहिजे आणि उदंड यश मिळवलं पाहिजे. असं आहे, अन्न पाहिजे स्त्रियेसी, अन्न पाहिजे पोरासी, तरी कष्ट करून मिळवावे का जोगी होऊन जावे. समर्थांची ओवी आहे. अन्न पाहिजे पोरासी, अन्न पाहिजे स्त्रियेसी, तरी कष्ट करून मिळवावे का जोगी होऊन जावे. त्याला उपाय कष्ट करून मिळवावे. दुसरं हित की माझ्या पूर्वजन्माचा आणि पुढच्या जन्माचा सुद्धा प्लॅनिंग मला या जन्मात केलं पाहिजे. पूर्वदेतेषु या विद्या, पूर्वदेतेषु यत् धनम, पूर्वदेतेषु या भार्या, अग्रे धावती धावती. पूर्वीच्या जन्मी मला जर पुढच्या जन्मी हॉटेल काढायचं असेल, हॉटेल मॅनेजमेंट करायचं असेल, तर 2 घास मी या जन्मात कोणाचे काढून नाही घेतले पाहिजे. इतका सूक्ष्म विचार भारतीय संस्कृती करते. मला जर पुढच्या जन्मी चांगला नवरा व्हायचा असेल तर बायकोला सिरियल बघू दिली पाहिजे. म्हणजे आमच्याकडे असतं वीण दोघातली तुटे ना, ती कधी तुटते याची मीच वाट बघतोय आता. त्यामुळे या हिताचा पण मी विचार केला पाहिजे. आणि तिसऱ्या हिताचा, गीता भागवत करीती श्रवण. काही दुसरे ग्रंथ नाहीत का हो तुकोबांना? गीता भागवतच का? कधी विचार केला? गीता भागवत का? गीता भागवत कारण गीता ज्ञान सांगते, भागवत भक्ती सांगतं. नुसतं ज्ञान पण कामाचं नाही, अहंकार होतो. आणि नुसतं भक्ती पण कामाची नाही. मी ते का करतोय हे मला समजलं पाहिजे. पांडुरंगाला तुळसच का, शिवाला बेलच का हे मला समजलं पाहिजे. त्यामुळे प्रज्ञावंत आणि तरी अनन्य, तयास न लगे एक क्षण, अनन्य भावार्थी मिळणं प्रज्ञा खोटी. फक्त मी प्रॅक्टिकल नसलो पाहिजे. एक नवरा बंगल्यावर चढला, काहीतरी वायरिंगचं काम करत होता. शिडीवरनं धाडकन खाली पडला, रक्तस्राव झाला. अगं ऐकलं का, मी चाललो. बायकोला सांगितलं मी चाललो, आज माझ्या पोळ्या करू नकोस. बायकोने सांगितलं मी तरी कशाला करू, शेजारून येतीलच की. सद्गुरुनाथ महाराज. फार प्रॅक्टिकल असतात लोक. एका बायकोने नवऱ्याला उठवलं मध्यरात्री 3 वाजता. अहो उठा 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 उठा, तुमची झोपेची गोळी राहिली आहे. सद्गुरुनाथ. मी नुसतं प्रॅक्टिकल नसलो पाहिजे. हृदय शून्यता येते त्यांनी. माझं हृदय हे भक्ती रसाने ओतप्रोत भरलेलं असलं पाहिजे. म्हणून गीता भागवत आणि हे समचरण आहेत विठोबाचे.
की नुसतं ज्ञान पण नाही, नुसतं भक्ती पण नाही, ज्ञान आणि भक्ती समचरण सरोजम, ही पावलं आहेत, ही समान पावलं आहेत. माझ्या आयुष्यामध्ये सगळं समप्रमाणात असावं हा विचार संत करतात. बॅलन्स्ड माझं लाईफ असावं हा विचार संत करतात. गीता भागवत करीते श्रवण आणि चिंतन विठोबाचे, आणि असा जो वागेल तुकाराम महाराज त्याची सेवा करायला तयार आहेत. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, आणि माझ्या दैवा पार नाही, की असा जो देह परमार्थी लावणारा आहे त्याची मी सेवा करीन. बरं असं आहे, आपल्या माणसांनी आपल्या माणसांची सेवा केली यात काही नवल नाही. लक्षात घ्या, आपला माणूस आपल्याला आपला म्हणतच असतो, पण जेव्हा तो मला आपला म्हणेल ना तेव्हा खऱ्या अर्थाने जीवन जगायला मी सुरुवात केली आहे असं समजायला हरकत नाही. आणि ही सुरुवात उद्या नाही, कल करे सो नाही, आत्तापासूनच मी माझ्या हिताला, प्रपंच आणि परमार्थाला बॅलन्स ठेवलं पाहिजे आणि त्याला जागलो पाहिजे. हेच पूर्वपद्यामध्ये आपले तुकोबाराय सांगता आहेत. आणि हा असं कोण वागलं हे आपल्याला कथाभागामधून बघायचं आहे. गमनी जाने पनि म पगम सा, आपुले याही तासे जो जागता, आपुले याही तासे जो जागता, आपुले याही तासे जो जागता, आपुले याही आपुले याही ता, आपुले याही तासे जो तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, आणि माझ्या दैवा पार नाही, पार नाही, आपुले याही तासे जो जागता, आपुले आपुले याही तासे जो जागता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता. श्रीराम. असे दो जागता, असे दो जाग, मध्यंतरामध्ये थोडस छान सगळ्यांनी ताठ बसा, बेटे बेटे सावधान, छान नाम घ्यायचंय, छान खणखणीत खट्टकन टाळी वाजली पाहिजे. अशी नाही, कीर्तनातली टाळी अशी असते, लोक असं वाजवतात वा 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 तुम्ही पटकन गाणं संपवलं वगैरे, असं करू नका. खटकन टाळी वाजली पाहिजे.
आणि छान आपण सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांशी कनेक्ट व्हा. असं आहे, महाराज सांगतात पेढा खाताना बाजू बघता का कुठून खाऊ, तसं नाम घेताना लाजू नका, नाम घेताना बाजू बघू नका. उद्या घ्यायच्या ऐवजी आजच घ्या. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. मध्यम सकल विश्वाचे माहेर, सकल विश्वाचे माहेर, विठोबार खुमाईचे घर, सकल विश्वाचे माहेर, सकल विश्वाचे माहेर, विठोबार खुमाईचे घर. पवित्र वातावरण आहे, उत्साही वातावरण आहे, लाखो भाविकांचा मेळा, लाखो संत साधू सज्जनांचा मेळा पंढरपुरामध्ये जमलाय. सकल विश्वाचे माहेर,
विठोबा रखुमाईचे घर, त्याचे नाव पंढरी, त्याचे नाव पंढरी. वसने चंद्रभागे तीरे, वसने चंद्रभागे तीरे, सकल विश्वाचे माहेर, सकल विश्वाचे माहेर. विठोबा रखुमाईचे घर, विठोबा रखुमाईचे घर, विठोबा रखुमाईचे घर. यमन आला, यमनशी आला तिकडे. लाखो भाविक जमलेले आहेत, उत्साही वातावरण आहे. जणू सुगंधालयातून अत्तरांचे धबधबे वाहावेत, अत्तरांचा घमघमाट. बडवे आणि उत्पात छान पांडुरंग रुक्मिणीची पूजा बांधतायत. वाळवंटी गाऊ आम्ही, वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हाऊ. गच्च गर्दी आहे. विठ्ठल नामाचा बाजार भरलेला आहे, पंढरी नामाचा बाजार भरलेला आहे. एवढीशी सुद्धा जागा नाही घुसायला. लाखो भाविक जमलेले आहेत. समाजाला आध्यात्मिक मार्गदर्शन करावं म्हणून मंदिरातनं वाळवंटात पहिलं कीर्तन करणारे नामदेव महाराज, नामदेव की बानी म्हणून शिखांच्या धर्मग्रंथांमध्ये नामदेव महाराजांचा खास उल्लेख आहे. पंजाबमध्ये फार मोठं काम आहे. आणि छान समुदाय जमलेला आहे. असं हे सॉफिस्टिकेटेड लोक असतात. नाही पण कीर्तन विठ्ठलासाठी असते ना, इथे कुठे आले. नामदेव महाराजांनी सांगितलं त्याला यायचं तो बाहेर येईल ना. काय ताकद असेल, त्याला यायचं असेल तो बाहेर येईल की. वाळवंटामध्ये कीर्तन चालू आहे आणि एक पिता पुत्र कीर्तनाला येऊन बसलेले आहेत. असं आहे, कीर्तनाला जाणारे सगळे कीर्तनालाच जातात असं नाहीये. हेची दान देगा देवानंतर त्याच्यासाठी काही काही असतात. काही काही बायकोला आणायला येतात. अगं काय हे, तुझा फोन स्विच ऑफ लागतोय. कशासाठी आले होते? मुलाला वाटमारी शिकवायला. गावातला कोणी सावकार आला असेल, कोणी श्रीमंत आला असेल, त्याचे हात पाय तोडायचे, सोन्याच्या अंगठ्या लुबाडायच्या आणि ह्याचं प्रशिक्षण मुलाला द्यायचंय. कीर्तनात आलेल्या भाविकांची मुंडी मुरगळायची हा त्यांचा व्यवसाय होता. त्याच्यासाठी या लहान मुलाला, 7 वर्षांचा आहे तो मुलगा, त्याला घेऊन चालले. केबक शस्त्र दिसेल त्याला मारायचं आहे, दिसेल त्याला मारायचंय, दिसेल त्याला उडवायचं आहे. पण तिथे टाळ मृदुंगांचा गजर चालला होता. मुलांनी विचारलं, बाबा हे लाल टोपी घालून बडबड 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 करतायत आणि बाकीचे लोक भांडी वाजवत आहेत, हे काय हो? बेअक्कला, कळत नाही तुला? डोकी फिरलेल्यांची काम आहे ती. असा प्रश्न परत विचारशील सर बघ. मुलाला नाही आवडलं ते वडिलांचं वर्तन. मुलाला नाही आवडलं ते वडिलांचं वर्तन. वडिलांची नजर चुकली. मुलगा पुढे जाऊन बसला. अहो, कीर्तन सुद्धा नामदेवांचं चाललं होतं. भक्त श्रेष्ठ, संत श्रेष्ठ नामदेवांचं चाललं होतं कीर्तन. हा मुलगा पुढे जाऊन बसला. आपल्या वयाचे कोणी दिसतायत का हे बघितलं. पुढे मुक्ताबाई बसले होते, पुढे ज्ञानोबा बसले होते, पुढे निवृत्तीनाथ बसले होते. त्यांच्या शेजारी हा जाऊन बसला. हो, त्यांच्या शेजारी जाऊन बसला.
दादा दादा. ज्ञानोबा अर्धोन्मिलित नेत्रांनी पाहतायत. हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गाचा सांगती ज्ञानोबा माझा, प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार ज्ञानोबा माझा. लोपले ज्ञान जगी, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनुवेदना माझा. त्यांच्या शेजारी जाऊन बसले आणि विचारतायत, दादा हे कोणाचं कीर्तन आहे? हे काय चाललंय? हे भांडी वाजवतात, हे काय भांडे आहे हे? आणि हे टोपी घालून काय बडबड बडबड चालली आहे? अरे राजा, याला कीर्तन म्हणतात. समाजाला एक सन्मार्ग मिळतो याने. तू पण ऐक, आपण जो प्रश्न विचारणार तोच त्याने विचारला. बरं, यांनी मिळतं काय? ज्ञानोबांनी सांगितलं, जगाच्या कोणत्याही बाजारात न मिळणारा आनंद यात मिळतो. कीर्तन सुद्धा नामदेव महाराजांचं चाललंय. कीर्तन सुद्धा नामदेव महाराजांचं. लोकांना वाटलं कानातून अमृत चाललंय, असं कीर्तन आहे हो. कानातनं अमृताचे धबधबे चाललेत. आपल्या पण कानात अमृताचे धबधबे असतात, पण ते बघण्यासारखे नसतात. नामदेवांचं कीर्तन चाललंय. पूर्वीच्या सगळ्या हरिभक्ती परायणांनी गाजवलेली दिंडी आहे, पवित्र केलेली दिंडी आहे. नामदेवांची अमृत तुल्यवाणी, नामदेवांची अमृत तुल्यवाणी, नामदेवांची अमृत तुल्यवाणी, नामदेवांची अमृत तुल्यवाणी. श्रवणी येतालोचनी येत पाणी, श्रवणी येतालोचनी येत पाणी, नामदेवांची अमृत तुल्यवाणी, श्रवणी येतालोचनी येत पाणी. जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी म्हणजे लावते. नामदेवांची अमृत तुल्यवाणी, श्रवणी येतालोचनी येत पाणी. स्वये येई श्रवणास कैट भारी, स्वये येई श्रवणास कैट भारी यायचा, कैट भारी रंग चढता तो कीर्तनात न्यारी. नामदेवांची अमृत तुल्यवाणी, नामदेवांची अमृत तुल्यवाणी. छान कीर्तन चालू आहे, पण मला मिळेल तो आनंद? अरे का नाही? तू पण कीर्तनाला बस. सारंग, वृंदावनी सारंगचा आला का? वृंदावनी सारंग, वृंदावनी सारंग. अरे का नाही? अध्यात्माची मक्तेदारी कोणा एकावर नाही. तुलाही हा आनंद घ्यायचा आहे ना, तर जरूर घे. ज्ञानोबांनी रोख ओळखला, बुक्का लावला, आपल्या गळ्यातली माळ त्याला घातली. हो, काय याचं नाव? नंतर याला हरीनी पाळला, ज्ञानोबांनी पाळला, म्हणून हरिपाल. आपल्या गळ्यातली माळ त्याच्या गळ्यामध्ये घातली आणि त्याच्या कानामध्ये राम कृष्ण हरी हा मंत्र फुंकला ज्ञानोबांनी. कशासाठी आला होता आणि काय झालं? आसवांचा चढादारी भान रांगोळीत आले, देवा तुझ्या कुशीत देह वृंदावन झाले. भांगारातून तुळशीचं रोप यावं तसं आलं. हो, रामकृष्ण हरी मंत्र फुंकला. आणि तू पण माझ्यासोबत आषाढी कार्तिकीच्या वारीला चल म्हणून तो 2-3 वर्ष आषाढी कार्तिकीची वारी करू लागला. पण असंही वडिलांना कळलं, हे काय आहे?
हे काय गळ्यामध्ये हार कसला दिसतोय, स्फटिकाची माळ काढून टाकायचं, ते डोके फिरलेले धंदे थे. त्या गोसावड्याच्या नादाला लागला ना तू. बोल मी काय म्हणतो त्या गोसावड्याच्या. नाही पण बाबा मला ते आवडतं हो. आवडतं घराबाहेर, घराबाहेर व्हायचं. असं पिकलं पान गळलं. वडील गेले. लोकांनी सांगितलं हा असा नाही सुधारणार, याचं लग्न करा. बऱ्याच जणांचा हा गैरसमज असतो, लग्न केल्यावर सुधारेल. नंतर कळतं सगळ्यात मोठी अवकृपा तीच होती, सद्गुरुनाथ. त्याचं लग्न करून दिलं. यांनी एक माळ ज्ञानोबांकडनं आणली, बायकोला घातली. असं सवय जात नाही, चांगली वाईट आहे. गीता भागवत. प्रज्ञावंत आणि अनन्य पण होता हो. कोणाला काय द्यायचं कळत होतं. नाहीतर आपल्याकडे डबडी डुबडी आम्हाला प्रचंड मिळालेली आहेत मंगळागौरीमध्ये. तर ती रेड डेव्हलपमेंट मध्ये जास्त फेकून द्यावी लागतात. त्यापेक्षा माळ द्यावी. बायकोला माळ दिली. रामकृष्ण हरी मंत्र दिला, तिला वारीला घेऊन गेला. शेवटी बायकोनी सांगितलं, हे बघा भक्ती राहिली बाजूला, ज्ञानाचं काय, ह्याचं काय. घरामध्ये चूल पेटत नाहीये, घरामध्ये अजिबात चूल पेटत नाहीये. अहो लाजेपुरता कपडा आणून देता येत नाही तुम्हाला, आणि तुम्ही कसले पती. ज्ञानोबांच्या संगतीला लागलाय. हे बघा तुमचं ते तिकडे चालू दे, मला लाजेपुरता कपडा पाहिजे आणि घरात चूल पेटली पाहिजे. काय करावं. आहे तो दाणा पुरवून 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 वाट मारीत असे काय मिळणार हो. शेवटी या गोंधळामध्ये कन्फ्युज असताना कार्तिकीचा दिवस आला आणि ठरवलं पंढरपूरला जाऊया, तिथे काहीतरी सोल्युशन मिळेल. कारण गुगल मॅप्स आणि पांडुरंगाचा टिळा सोल्युशन देतो. दोन्हीकडे सिम्बॉल एकच आहे. सोल्युशन मिळेल मला. ज्ञानोबा प्रवचन, आणि काय योगायोग ज्ञानोबांचं प्रवचन चालू आहे. माझ्या गुरुजींचं प्रवचन चालू आहे. माझ्या गुरुजी काय सांगतायत बघूया. आणि ज्ञानोबांनी प्रवचन करायला सुरुवात केली. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्. की धर्माची घडी नीट स्थापन करण्यासाठी, सज्जनांचं रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठी मी जन्म घेतो. सारंग चालू राहू. आणि कळला उपाय की दुर्जनाला ठोकायचा, सज्जनांना सोडायचा. म्हणजे पैसे तरी मिळतील, मी माझं घर तरी चालवू शकीन. पण आता सज्जन कोण आणि दुर्जन कोण हा शिकलेला नव्हता ना. मनाशी खुणगाट ठरवली. धन्य त्याचे कुळ, धन्य त्याचा वंश, जे कोळी हरिदास अवतरला. जे पंढरपूरला जातात ते सज्जन, जात नाही ठोकायचा. मला वाटतं पुण्यामध्ये असे SIR चे बसवले पाहिजेत. SIR ची पद्धत तेव्हापासून आहे बरं का. तलवारी, कुऱ्हाडी, चाकू सगळे लावले चाचपून आणि बसला. कोणी येतोय, हे थांबे. कुठं निघाला, ए कुठे निघाला. जी मी का हो, तुम्हाला काय करायचंय हो. कोणाला उलट बोलता. पंढरपूरला गेलाय का. हे छेयो, सपकन उडवलं. अंगठ्या सोने काढून घेतले. दुसरा आला, ए थांब, पंढरपूरला गेलायस का कधी.
नाही हो, मला ते नाही माहिती. उडवला. असे 5 उडवले हो, 5 रांजण भरले. ए थांब रे जी. रामकृष्ण हरी माऊली. हा ये इकडे. मग तू माझ्या बाजूचा आहे, तू ये इकडे. हे ऐकलं का? पंढरपूरला गेला जी. पांडुरंग माझं दैवत आहे, कुलदैवत आहे. ये इकडे. हे पंढरपूरला गेलाय का? नाही, उडवलं. यांना वाटलं यांचं इथं आमचं घरी आहे वाटतं, ते साईडला उभे असलेले. यांचं इथे आमचं घरी आहे वाटतं. चटणी नाही हो, चटणी नाही. उलट जे काही थोडंफार मिळालं असेल ते त्यांना देऊन टाकावं हरिपानाने. स्वतःकडे काही ठेवलं नाही. अशा सज्जनांना विठ्ठलासाठी देऊन टाकावं, दानधर्म करावा. परिणाम लोकांना कळायला लागलं की याचा वीक पॉइंट माळ आहे, याचा वीक पॉइंट पंढरपूरचा विठोबा आहे. आणि त्यामुळे सुगंधालयांनी तिथे दुकानं टाकली. बुक्का, स्फटिकाच्या माळा, हार, तिथे दुकानं लावली. ओ इकडे इकडे. दुकानदार लोकेशनच पाहत असतो. इकडे तुम्हाला या रस्त्याने पुढे जायचं आहे ना, रॉंग साइड आहे का हो? नाही, हे घाला, हा बुक्का लावा, जा. तो त्यांना सोडायचा ना, अशा लोकांना तो सोडायचा ना. परिणाम मालकंस त्या वाटेने फक्त आता सज्जनच जाऊ लागलेत. एकही दुर्जन मिळेना, त्याचं घर चालेल ना. बायको ओरडतीये, छत्र नाहीये आता मस्तकावर. ओ माझ्या पोटाचं काय? तुमच्या भक्तीने नाही भरत पोट, पैसे पाहिजेत. अगं मी तरी काय करू? त्या वाटेने फक्त सज्जनच जातात ग. त्या वाटेने फक्त सज्जनच जातात. असाच एक दिवशी कोणी येईल का म्हणून थांबलाय, तर त्या रस्त्याने ज्ञानोबा गोरोबा काका येत आहेत, निवृत्तीदास येत आहेत. त्यांना पाहिलं, अरे हे माझे गुरुजी आहेत. आणि मला इथे पाहिलं तर हे आधी शस्त्रास्त्र लपवून ठेवावीत, आधी शस्त्रास्त्र लपवून ठेवावीत. त्यांना हे दिसलं तर ज्ञानोबा आले, अरे तू आपली ओळख? हो मी ओळखलं तुम्हाला. सज्जनी आपुला म्हणे त्याला. ज्ञानोबांनी आपल्याला ओळखवावं, ज्ञानोबांनी आपली ओळख जतन करावी, ज्ञानोबांची सिग्नेचर आपण होऊन जावं, यासाठी जन्म आहे. अरे इथे काय करतोयस तू? काही नाही माऊली, तुम्ही घरी येता का? नाही मी जरा इथेच राहतो, विंध्याद्री पर्वताच्या मागे माझं घर आहे हो, येता का? माझ्याकडे जेवायला या ना. बरं चला. त्याचा भाव ज्ञानोबांनी ओळखला, त्याचा भाव तुकोबांनी ओळखला. बरं चला चल. त्या दिवशी सुद्धा काही मिळालं नाही, कोणाचीही वाटमारी झाली नाही. अगं माझे गुरुजी आलेत, अगं ऐकलं का? ए बाहेर ये, हे मग माझे शिक्षक आलेत, माझे गुरुजी आलेत. त्यांना ओ इथे मला काही खायला नाहीये, आणि हे कोण आणून ठेवलेत गोसावडे तुम्ही घरामध्ये, हाकलून द्या त्यांना. अगं असं म्हणू नको ग, ते माझे गुरुजी आहेत ना. अगं ते ज्ञानोबा आहेत, अगं हळू ओरड, हळू ओरड, त्यांना ऐकू जावं म्हणूनच बोलतेय मी. बांगड्या नाही भरल्या हातामध्ये, त्यांना ऐकू जावं म्हणूनच बोलतेय मी. त्यांना अक्कल असेल ते जातील तरी, तुम्हाला एक अक्कल नाही आहे. काय करता येईल म्हणून ज्ञानोबांनी विचार केला. माऊली 2 मिनिटं तुम्ही पाय धुवून घ्या, मी आलोच म्हणून परत गेला हत्यारा घेऊन. आणि दक्षिणेकडे नमस्कार केला पंढरपुराला. की विठ्ठला, स्वतःसाठी एक तांदूळ पण मागितला नाही, स्वतःसाठी एक धान्य पण मागितलं नाही, पण आज संत मंडळी आली आहेत जेवायला.
आज माझे सद्गुरू आले जेवायला, त्यांना कसं उपाशी सोडू मी? देह परमार्थी लावले तरीच याचे सार्थक झाले, त्यांना कसं उपाशी सोडू मी? पांडुरंगा धाव, पांडुरंगा धाव रे, आता अंत नको पाहू. तारी तारी आता आता, तारे तारे आता, तारे तारे आता आता, मज लागली बहु चिंता चिंता, तारे तारे आता आता, मज लागली बहु चिंता. मी व्याध जातीचा हलका, मी व्याध जातीचा हलका, मज जवळी नसे की पैका, मज जवळी नसे की पैका, पैका तारी तारी आता गुरुराया, तारी तारी आता. विठ्ठला परिभाव तव परी दृढतो माझा माझा, तारी तारी आता तारी आता तारी आ. भाव इतका शुद्ध होता की पांडुरंगाच्या काळजामध्ये धस्स झाले. मालकंस पांडुरंगाच्या काळजामध्ये, अरे हे प्रकरण आता मलाच सोडवायला पाहिजे, मी असं गिराईक बनून जातो. पांडुरंग निघाला, पांडुरंग निघाला. आणि असं आहे, बायकोचं लक्ष असतंच. ओ कुठे, हो तुम्हालाच म्हणते मी, कुठे? आपल्याला तुळशीबागेत जायचंय ना, तिकडं कुठं? असं आहे, लक्ष्मी रोडला बायका खरेदीला जातात, पण बाहेर नवऱ्यांची जी तोंड असतात ना, तो पीएचडीचा विषय बर का. ही निघाली, हो कुठे जायचंय? आपल्या भक्ताकडे जायचंय. हो ग रुक्मिणी, आपल्या भक्ताकडे जायचंय. चला चला चला. ए अशी नाही, यावेळेला जरा जास्त दागिने घाल, यावेळेला जरा अंगठ्या वगैरे घाल. आपला भक्त श्रीमंत आहे मनानी, आपला भक्त मनानी श्रीमंत आहे. तिकडून रथ पाहिला, देवा 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 देवा, असज्जन नसू देत. कोणाला म्हणतायत? तिकडून पांडुरंग रथ घेऊन निघाला, देवा हा सज्जन नसू देत, देवा हा सज्जन नसू देत रे. हे माझं गिराईक असू दे, याला ठोकणार आहे मी. देवा नको नको. ए थांब, रथ थांबव. कुठे निघाला? जे मी व्यापारी आहे, व्यापाराला निघालोय. तुमचं काय आहे? माझा हिरे माणक पाचू याचा व्यापार आहे. तुमचं काय इथं? कशाला बडबड 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 करताय? माझी वाट अडवून ठेवली ती आहे. सरका बाजूला. ए थांबे, पंढरपूर पाहिलेस का? हो नाही हो, त्या काळ तोंडाला मी पाहत नाही. काय बोलला? काय बोललास? माझ्या पांडुरंगाला बोलतो, देव काय ठेवून. पांडुरंगालाच. काय भक्तीची अनन्यता आहे हो. देव काय ठेवून. हो तुम्हाला काय करायचंय? मागून बायको म्हणते, हो काय चाललंय? आपण भक्ताकडे चाललोय ना. तोच हा आपला भक्त. अहो कुऱ्हाडीन सुरे घेऊन कधी भक्ती चालू झाली नाही ग. हा खूप चांगला आहे ग, हा तसा नाही आहे. हा खूप चांगला आहे. भैरवी भैरवी हा फार चांगला आहे ग, याला असं म्हणू नकोस ग.
हे पंढरपूरला जातो का विचारले ते गप उत्तर दे. हे नाही जात म्हणून सांगितलं ना मी, त्या काळतोंड्याला नाही ओळखत. माझ्या विठोबाला बोलतो तू, काय मजल तुझी? बोलणार मी त्या काळतोंड्याला, बोलणार माझी मर्जी. हो थांबा सरका, तुमची भांडणं काय संपायची नाहीत, आम्हाला नंतर डिश आहे. तुमची भांडणं उरका, मला पुढे येऊ द्या. असं आहे, जोपर्यंत भेद आहे ना तोपर्यंत तिची कृपा झालेली नाहीये, आणि जोपर्यंत एकत्व आहे ना तेव्हा तिची कृपा झालेली आहे, देवीची कृपा झालेली आहे असं समजावं. कोण रे तू? जी मी हरिपाल आहे. माझ्या पांडुरंगाला बोलला, तुम्ही आत म्हणून याला सोडला नाही तर इथं ठोकला असता त्याला. अरे तुझे गुरुजी कोण? माझे गुरुजी ज्ञानेश्वर माऊली आहेत, माझे गुरुजी नाथबाबा आहेत. अरे मग हरिपाठ वाचतो का? हो जी रोज वाचतो मी. मग ज्ञानोबांनी काय सांगितलंय? सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश सहस्त्र रश्मी. सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे ना. जी बरोबर आहे, पण यांच्यात नाहीये. हे पांडुरंगाला बोलतात, यांच्यामध्ये नाहीये आत्मा. हे पांडुरंगाला बोलले माझ्या. अरे असं काही नसतं रे. सज्जन आणि दुर्जन हा आपल्या मनाचा भेद आहे. गढूळ आणि निर्मळ हे आपल्या मनाचे भेद आहेत, आणि ते राहू नये म्हणून शेगावच्या गजानन महाराजांनी प्रत्यक्ष नाल्यातल्या तुंब्यातलं पाणी प्यायलंय, नाल्यामध्ये बुडवायला सांगितला. कारण गढूळ आणि निर्मळ हे आपल्या मनाचे भेद आहेत. सगळं स्वच्छच आहे, जागे झालात की दिसेल. सगळं सुंदरच आहे, जागे झालात की दिसेल. म्हणून सांगितलं की ह्यांच्यात तुला विठ्ठल आहे बघायचाय? हो बघायचाय. विठ्ठलांनी आपली पोज घेतली, विठ्ठल रुक्मिणीने आपली नॉर्मल पोज घेतली हो, आणि दर्शन दिलं. तरी अजून विश्वास नाही बसला. ज्ञानोबा म्हणतात हा आता गेला कुठे? येतो म्हणून म्हणाला, गेला कुठे? म्हणून ज्ञानोबा इकडे आलं. बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. ज्ञानोबा, गुरुजी बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. हा असली आहे का बनावट आहे सांगा. असं आहे, देव ओळखायला सुद्धा सद्गुरूंचा शिक्का बसावा लागतो, हे सांगायचंय. सद्गुरूंचा शिक्का बसल्याशिवाय देव कोण कळत नाही. सद्गुरूंचा शिक्का बसल्याशिवाय मी कोण हे कळत नाही. ज्ञानोबांनी सांगितलं, अरे प्रत्यक्ष कैवल्य दानी तुझ्या समोर उभी आहे, प्रत्यक्ष चिंतामणी उभा आहे. काही बोलला नाहीस ना. गुरुजी होत्या तेवढ्या सगळ्या पाठांतर केलेल्या दिल्या, न होत्या त्या पण दिल्या. भा भी भी सगळं झालं. हात उगारला मी माझ्या पांडुरंगावर. अरे नाही रे, हा प्रत्यक्ष पांडुरंग आहे. आणि जेव्हा ज्ञानोबांनी पांडुरंगाच्या पायावर घातलं तेव्हा कळलं की लडाबडा लोळायला लागला. असं आहे, बाकी सगळीकडे साष्टांग दंडवत आहे, पण माझ्या विठुरायासमोर लोटांगण आहे. गडाबडा लोळणं आहे माझ्या विठुरायासमोर. गडाबडा लोळायला लागला की माझं चुकलं, तुम्हाला मी नाही ओळखलं, तुम्हाला मी नाही ओळखलं, मला क्षमा करा, मला काही कळत नाही. सद्गुरुनाथा पांडुरंगा मला क्षमा करा, मला काही कळत नाही, मला क्षमा करा. चल तुझी इच्छा आहे ना या संत मंडळींना जेवायला घालायचं, चल. म्हणून प्रत्यक्ष रुक्मिणी आणि पांडुरंग हरिपालाच्या घरी, ज्ञानोबा, तुकोबा, गोरोबा काका, नाथ महाराज हरिपालाच्या घरी, आणि प्रत्यक्ष रुक्मिणीने स्वयंपाक केला. हो काय श्रीमंती असेल, विना GST घर सोन्याचं केलं. हो प्रत्यक्ष पांडुरंगाने रांधायला बसलं, जेवायला प्रत्यक्ष पांडुरंग भरवतोय हरिपालाला. काय सौख्य पाहिजे. नंतर बायकोने विचारलं, हो आतापर्यंत मला नाही साधलं, तुम्हाला एवढ्या पटकन कसं काय मिळालं विमानाचं तिकीट? म्हणलं काही नाही, 2002च्या यादीमध्ये माझं नाव होतं ग, आणि तुमचं नसेल तर नोंदवून घ्या पांडुरंगाच्या. असं आहे, आपल्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे का, बुध आहे का, गुरु आहे का, शुक्र आहे याचा विचार नंतर करा. आपल्या पत्रिकेमध्ये ज्ञानेश्वरी दासबोध आहे का ते पहिले चेक करून घ्या.
ते नसेल तर ऍड करा. प्ले स्टोअर वरनं नको ती ऍप डाउनलोड करण्यापेक्षा पाहिजे ती ऍप डाउनलोड करावी, की ज्याने मी त्या स्थितीपर्यंत पोहोचणार आहे. हे कशामुळे साध्य झालं? तुकोबाराय म्हणतात, आपुनी आहे तासे जो जागता, आपुनी आहे तासे जो जागता, आपुनी आहे तासे जो जागता. धन्य माता पिता दया ठिया, धन्य माता पिता दया ठिया, आपुनी आहे तासे जो जागता. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, आणि चिंतन विठोबाचे, आणि चिंतन विठोबाचे, विठोबाचे विठोबाचे. तुका म्हणे घडो मज त्यांची सेवा, तुका म्हणे घडो तुका म्हणे घडो घडो तुका म्हणे माझा घडो. तुका म्हणे घडो मज त्यांची सेवा, आणि माझ्या दैवा पार नाही. आपुली आहे तासे जो जागता, आपुली आहे तासे जो जागता, असे जो जागता, असे जो जागता. झालेली कीर्तन सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी, पंढरीनाथाच्या चरणी आणि आपण समस्त हरिदास आपल्या चरणी सादर समर्पित करतो. इतकं सुंदर मंजुषाताईंचं निवेदन ऐकल्यानंतर असं वाटतंय की याच गादीवरनं मी असं आवाहन करतो की पुढच्या 2 वर्षामध्ये मंजुषाताई इथे कीर्तन करणार आहेत, मी पेटीला असणार आहे. असंच बळ मला द्या, असंच प्रेम, असेच आशीर्वाद माझ्या बरोबर असू देत. असं आहे, माझं भांडवल नाही, मी ब्रह्मचैतन्य महाराजांचं नामाचं भांडवल करायला आलोय. ताकद त्यांची आहे, मी फक्त एक दास आहे, मी फक्त एक कीटक आहे. झाले कीर्तन शेवट गोड करा, झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा. झाले कीर्तन शेवट कीर्तन संगे वाजवा करताळी, नाम घोषे पातका होय होळी. कीर्तन संगे वाजवा करताळी, नाम घोषे पातका होय होळी. जेथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा उठा हो राघवासी, उठा हो राघवासी, उठा हो राघवासी.
सर्वांनी आरतीसाठी एक साथ खड़े होके आरती झाल्यानंतर पुढची सूत्र मंजुषाताईंकडे जातील. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची मोठी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा सुणती मुपुरे जननी जागरया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटा हे सुना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव युगे 28 कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे येवलगा जय देव तुळसी माळा गळा करठेवणी करती आसे पितांबर कस्तुरी ललाटी देव गुरुवर नित्येती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा आषाढी कार्तिकी भक्त जन येती हो साधू जन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करते दर्शन दिल्या मात्र तया होय मुक्ती केशवासी नामदेव भावे उभाळीती जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभा राईच्या वल्लभा जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी सोमरि माया जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी सोमरि माया शिव हा भ्रम द्वैत पसारा वारुनि दिधला अद्वैत सारा जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी सोमरि माया परम परात्पर चिन्मय खाणी शतमुख जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी सोमरि माया जगत जीवन प्रभु मंगल धामा नाम रूपातीत तू अभिराम जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पदी सोमरि माया
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारं भवं भवानी सैनगमा घालींदुटांगणपती सज्जना डोळ्यांग पाहिन रूपत्वे प्रेमे अलिंगन आनंदे पूजन भवेव वाळीन म्हणे नमः त्वमेव माता पिता त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृत्या वा करोमि यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे पंढरीनाथ महाराज की जय. शेवटी 2 श्लोक म्हणा. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा नुपेक्षी मज गुणवंता अनंता रघुनायका मागणे तेची आता उपासनेला सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ. सादर प्रणाम. मनपूर्वक धन्यवाद.